स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello friends, good morning. Students, today we are going to learn auxiliary verbs. Auxiliary verb, it is a part of grammar. Auxiliary verb means helping verbs. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. Verbs that help to form tense, moods and voice are called auxiliary verbs. For example, be, can, may, will, etc. जी विद्यार्थी मित्रांनो जी क्रियापदे काळ, मनस्थिती म्हणजे मूड्स आणि प्रयोग व्यक्त करण्यासाठी वापरली जातात अशा क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. There are auxiliary verbs. There are two types of auxiliary verbs. First is primary auxiliary verbs and second modal auxiliary verbs. Now in primary auxiliary verbs there are three types, and in modal auxiliary can, could, shall, should, will, would, must, may, might, need, ought to. These are the modal auxiliary verbs. At first we will see primary auxiliary verbs. The primary auxiliary verbs in English are be, do and have, and their various forms are there. So first forms of be, am, is, are, was, were. Am, is, are ही प्रेझेंट टेन्स मधील क्रियापद आहे आणि was आणि were ही पास्ट टेन्स मधील वर्ब आहे. फॉर्म्स ऑफ डू मध्ये डू, डज ही प्रेझेंट टेन्स मधील आहेत आणि डीड हे पास्ट टेन्स मधील वर्ब्स आहेत. फॉर्म्स ऑफ हॅव अँड हॅज प्रेझेंट टेन्स मधील आणि हॅड हे पास्ट टेन्स मधील आहे. सो फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ डू अँड फॉर्म्स ऑफ हॅव. ही बी, डू आणि हॅव ही नेहमी वापरली जाणारी क्रियापदे आहेत. सामान्यतः एखाद्या वाक्यात ती एकटीच वापरली जातात. त्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतो. इट कॅन स्टँड अलोन इन सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सेंटेन्स, ही इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. आता या वाक्यामध्ये इज हा बीचा फॉर्म आहे. इज. सेकंड सेंटेन्स, ही डज हिज वर्क वेल. या वाक्यामध्ये डज, इट इज अ फॉर्म ऑफ डू. आणि थर्ड सेंटेन्स मध्ये आय हॅव अ कोल्ड. या वाक्यामध्ये हॅव हे काय आहे तर प्रेझेंट टेन्स मध्ये हॅवचा फॉर्म आहे किंवा वर्ब आहे. इज, डज आणि हॅव अशी ही तीन काय आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आता या वाक्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये मेन वर्ब नाहीये. या वाक्यामध्ये म्हणजे सी इज स्टुडंट ऑफ क्लास 8 या वाक्यामध्ये मेन वर्ब, मेन ऍक्शन नाहीये. इज हेच काय करतं मेन वर्बचं कार्य करतं. तसंच दुसऱ्या वाक्यामध्ये आणि तिसऱ्या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यामध्ये डज आणि तिसऱ्या वाक्यामध्ये हॅव हे सुद्धा काय करतात मेन वर्बचं काम करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब हे मेन वर्बचेही काम करू शकतात आणि ऑक्झिलरीचेही म्हणजे हेल्पिंगचेही ते काम करू शकतात. दुसरे एक्झाम्पल आपण पाहूया. रीना इज प्रिटी. त्यानंतर रीना इज स्विमिंग वेल. आता या दोन्ही वाक्यांमध्ये पहा, पहिल्या वाक्यामध्ये रीना इज प्रिटी. आता इज जे आहे ते मेन वर्ब म्हणून इथं कार्य करतं इज. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये इज हे काय करतं प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचं काम करतं. कारण इथे स्विमिंग हे काय आहे मेन वर्ब आहे. स्विमिंग हे मेन वर्ब आहे किंवा प्रेझेंट पार्टिसिपल वर्ब आहे
आणि इज हे ऑक्झिलरी प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रायमरी ऑक्झिलरी हे मेन वर्बचेही काम करू शकतात आणि हेल्पिंग वर्बचेही काम करू शकतात. नाव मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. Can, could, shall, should, will, would, must, may, might, need, ought to. So these are the modal auxiliary verbs. Modals are helping verbs and also known as modal auxiliary verbs, which do not stand alone in a sentence. It is used with main verb. म्हणजे जे क्रियापद वाक्यात मुख्य क्रियापदासोबत वापरले जाते अशा क्रियापदाला मॉडेल ऑक्झिलरी असे म्हणतात. अँड व्हॉट द मॉडल्स डू? मॉडल्स विल शो यू ability, permission, advice, possibility, request, probability, obligation, wish, blessing, etc. म्हणजे मॉडल्स हे वाक्यामध्ये योग्यता, परवानगी किंवा अनुमती, सलाह किंवा शक्यता, विनंती, पॉसिबिलिटी शक्यता, संभावना किंवा ऑब्लिगेशन दायित्व, कर्तव्य किंवा इच्छा, आशीर्वाद इत्यादी गोष्टी दर्शवतात. म्हणजे मॉडेल्स काय करतात तर बोलणाऱ्यांचे इंटेन्शन एक्सप्रेस करतात. फॉर एक्झाम्पल आता आपण वाक्य पाहूया. यू स्पीक इंग्लिश हे सेंटेन्स आहे. यू स्पीक इंग्लिश. आता या वाक्यामध्ये स्पीक हे काय आहे? मेन वर्ब आहे. स्पीक हे मेन वर्ब आहे. आता दुसरं वाक्य बघा. यू कॅन स्पीक इंग्लिश असंच वाक्य आहे पण याच्यामध्ये आपण कॅनचा यूज केलेला आहे. यू कॅन स्पीक इंग्लिश. आता मेन वर्ब बरोबर काय असतं? ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण यूज केलेला आहे. कोणतं? कॅन. मॉडल ऑक्झिलरी वर्ब कॅन हे यूज केलेलं आहे स्पीकच्या अगोदर. म्हणजे इट इज यूज विथ मेन वर्ब. म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब इज यूज विथ मेन वर्ब. मेन वर्ब कोणता आहे? स्पीक हे मेन वर्ब आहे. आणि कॅन काय आहे? हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे यू कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे तू इंग्लिश बोलू शकतो. तू इंग्लिश बोलू शकतो. म्हणजे याच्यामधून आपल्याला काय दाखवलेलं आहे तर आपण म्हणूया ॲबिलिटी. इट मीन्स मॉडल ऑक्झिलरी वर्ब शोज ॲबिलिटी. हियर इन दिस सेंटेन्स ॲबिलिटी. आता आपण सेकंड सेंटेन्स पाहूया. You should speak English. Now here in this sentence should, it is a modal auxiliary verb and it shows advice. म्हणजे तुला इंग्लिश बोलायला पाहिजे. ॲडवाइस एक्सप्रेस केलेला आहे. या वाक्यामधून आपल्याला ॲडवाइस एक्सप्रेस केलेला दिसतो. थर्ड सेंटेन्स बघा. यू कॅन गो. या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी कोणता आहे? कॅन. इथं आपल्याला परमिशन एक्सप्रेस केलेली दिसते या वाक्यामध्ये. यू कॅन गो, तू जाऊ शकतोस. म्हणजे अनुमती देऊ शकतो, परवानगी घेऊ शकतो, देऊ शकतो अशा प्रकारे परमिशन. नेक्स्ट वाक्य बघा. मे आय कम इन. या वाक्यामध्ये सुद्धा काय? परमिशन आहे. आपण वर्गामध्ये येताना विचारतो मे आय कम इन टीचर या प्रकारे. इथं मे हा वर्ड काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. पण इथं फॉर्मल परमिशन घेताना आपण इथं मेचा यूज करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये बघा. द ट्रेन मे लीव्ह ऑन टाइम. या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? मे. मेन वर्बच्या अगोदर मे. यामधून आपल्याला काय दर्शवले जाते? पॉसिबिलिटी, शक्यता. म्हणजे ट्रेन वेळेवर सुटू शकेल किंवा सुटेल. म्हणजे शक्यता आहे, सुटण्याची शक्यता आहे. पॉसिबिलिटी मे. नेक्स्ट सेंटेन्स. कुड यू प्लीज ओपन द विंडो. या वाक्यामध्ये बघा कुड. कुड यू प्लीज ओपन द विंडो. रिक्वेस्ट. यामधून आपण काय केले? रिक्वेस्ट व्यक्त केलेली आहे. म्हणजे बोलणाऱ्याचा आपल्याला कोणता हेतू दिसतो
तर रिक्वेस्ट. आता कॅनचा पास्ट टेन्स हा कुड आहे, म्हणजे कुड हे फॉर्मल रिक्वेस्ट व्यक्त करताना आपण कुडचा वापर करतो, कॅन ऐवजी कुडचा वापर करतो. नेक्स्ट सेंटेन्स, वुड यू पोस्ट दिस लेटर फॉर मी. या वाक्यामध्ये आपल्याला पुन्हा रिक्वेस्ट पाहायला मिळते. वुड यू पोस्ट, इथे कोणतं मॉडेल ऑक्झिलरी आहे, वुड. त्यानंतर नेक्स्ट वाक्यामध्ये इंडिया माइट विन द मॅच. इथं पहा माइट, इथं आपल्याला दिलेलं आहे माइट. इंडिया माइट विन द मॅच. इथं आपल्याला पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे, म्हणजे शक्यता वर्तवलेली आहे. नेक्स्ट सेंटेन्स, यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स. मस्ट अर्थ सो, म्हणजे केलंच पाहिजे. यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स, तुला आई वडिलांची आज्ञा पाळलीच पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला एक जबाबदारी किंवा दायित्व, ऑब्लिगेशन, त्याला आपण ऑब्लिगेशन असं म्हणतो. नेक्स्ट वाक्य, वी ऑट टू रिस्पेक्ट वुमेन. आता इथे ऑट टू या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसते पहा, ऑट टू चा यूज केलेला आहे, म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी वर. या वाक्यामध्ये आपल्याला सामाजिक जबाबदारी सांगण्यासाठी ऑट टू चा आपल्याला वापर केलेला दिसतो, म्हणजे हे मॉडेल ऑक्झिलरी ऑट टू, सामाजिक जबाबदारी सांगण्यासाठी ऑट टू दिलेलं आहे ते. स्टुडंट्स, we have learned primary auxiliary verbs and model auxiliary verbs. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स पाहिले. आता आपण हा प्रश्न पाहणार आहोत, अंडरलाइन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये अशा टाइपचा प्रश्न असतो, अंडरलाइन द ऑक्झिलरी वर्ब्स अँड यू हॅव टू आयडेंटिफाय द ऑक्झिलरी वर्ब्स and underline it. First sentence, we have a holiday tomorrow. In this sentence, which is the auxiliary verb? Have. It is a primary auxiliary verb. In second sentence, Rina is injured badly. Is. It is a primary auxiliary verb. Is. Third sentence, you must wear clean clothes. In this sentence, must, it is a model auxiliary verb. You have to underline here. Fourth, she should talk politely. In this sentence, should, it is a model auxiliary verb. In fifth sentence, they did not help me. Did, primary auxiliary verb, did. In sixth sentence, a big thorn had pierced the lion's tooth. In this sentence, had, it is a primary auxiliary verb, म्हणून आपण त्याला अंडरलाइन केले, had. The lion was caged. In this sentence, was, it is a primary auxiliary verb, was. Next sentence, they could not leave him. Here, could, it is a model. Next sentence, he would no longer be a slave. In this sentence, which is the auxiliary? Would is a model auxiliary verb. In last sentence, we should show kindness to animals. In this sentence, should, it is a model auxiliary verb. Students, in this way we have learned auxiliary verbs. आपण ही एक्झाम्पल्स सोडवली. आता ही एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि ऑक्झिलरी वर्ब्सचा अभ्यास करा. आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचा असतो, अंडरलाइन द ऑक्झिलरी वर्ब्स. आता तुम्हाला हे ऑक्झिलरी वर्ब्स कसे ओळखायचे हे आपण शिकलो. थँक्यू. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.